सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? Yes. 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 ठीक आहे. ठीक आहे. माझं नाव संदीप सर. सगळेजण मला ओळखतात आय थिंक. ठीक आहे. नसेल ओळखत तर आपण माझं इंट्रोडक्शन सांगतो. माझं नाव संदीप सर. मी तुम्हाला मॅथ्स म्हणजे गणित आपण शिकणार आहोत. आज आपलं पहिलं लेक्चर आहे मला वाटतं मॅथ्सचं. आणि पहिल्या लेसन आहे आपला, त्याचं नाव आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. कोणाचा तरी माईक ऑन आहे. जर काही विचारायचं नसेल तर माईक प्लीज बंद कराल का? ठीक आहे. कोणाला काही डाऊट्स असतील तर पहिली गोष्ट, आज आपण पहिलं लेक्चर आहे. मे बी असं होऊ शकतं की काही गोष्टी समजतील, काही गोष्ट नाही समजणार. जर जी गोष्ट नाही समजली तुम्हाला आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल त्याबद्दल, तर तुम्हाला हँड रेज करायचा आहे. तुमच्या मोबाईलवर हँड रेजचा ऑप्शन आहे. तो हँड रेज जर तुम्ही केला तर मी त्यावेळेस मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर तो प्रश्न विचारेल. तुमच्या काही शंका असतील तर तुम्हाला मी विचारेल. तुम्ही शंका मांडा आणि मग आपण. ठीक आहे. सो माझं नाव संदीप सर. मी तुम्हाला गणित विषय शिकवणार आहे आणि आज आपला गणितातला पहिला पाठ, ज्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. आपण 8वीतला जो गणिताचा पहिला जो भाग आहे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी हे सुरू करण्या अगोदर तुमच्या समोर एक चित्र दिसतंय आणि त्या चित्रामध्ये साईडला कुठलं चित्र आहे रे? तुम्हाला आठवतंय का हे कशाचं चित्र दिलं आपल्याला? कोणाला सांगायचं असेल तर हँड रेज करा आणि मग उत्तर सांगा. येस, कोण सांगतंय उत्तर? चुकलं तरी काय हरकत नाही. उत्तर पेपरच्या पूर्वी, पेपर होण्याच्या पूर्वी आपण उत्तर दुरुस्त करू शकतो. पेपर झाले आणि उत्तर चुकीचं लिहिलं तर आपल्याला कमी मार्क्स मिळतात. बरोबर. चुकलं तरी काय हरकत नाही. आपण इथं डिस्कशन करून त्याचं उत्तराचा आन्सर करेक्ट करू शकतो. येस सविता पाटील, करेक्ट बोलू शकते. सर तिथे माईक तुमचा म्यूट वर आहे. सर तिथे पिझ्झा दिसतोय. बरोबर. ओके, पिझ्झा दिसतोय. करेक्ट. तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्याची एक संकल्पना आपल्याला पिझ्झाच्या सारखीच आहे. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण संख्यांबद्दल पहिलं सुरुवात करण्यापूर्वी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये आहेत. यापूर्वीही होत्या 7वी मध्ये. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांची ओळख होती. परिमेय संख्यांची ओळख होती, पण त्याच्यावरची जी गणित आहेत ते आपल्याला या इयत्तेमध्ये शिकायचे. तर सर्वात आहेत का? संख्यांचे प्रकार माहिती आहेत का? कोणाला उत्तर सांगायचं असेल त्याने हँड रेज केलं तरी चालेल आणि उत्तर चुकीचं दिलं तरी काही हरकत नाही. कोण सांगणार बरं? कोण सांगणार आहे का? कोणीतरी माईक अनम्यूट केलंय. परिमेय व अपरिमेय. परिमेय व अपरिमेय. आपण कोणती संख्या शिकली नाही का? अपरिमेय आणि परिमेय संख्या आपण सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. आता येतोय? हो 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 होतोय सर.
पागल. सर आवाज येत नाही तुमचा. परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या व्यतिरिक्तही काही संख्या असतात. ठीक आहे, तर त्या संख्या तुम्हाला माहित आहेत का, असा मी प्रश्न तुम्हाला विचारलाय. ठीक आहे, तर परिमेय आणि अपरिमेय हो. संख्यांच्या व्यतिरिक्त ज्या संख्या आहेत त्या संख्यांची ओळख तुम्हाला माहित असेल. कदाचित तुम्हाला त्यांचा अभ्यास केला नसेल तुम्ही, किंवा त्या विसरला असाल म्हणून तुम्हाला आठवत नसतील. तर इयत्ता 5वी मध्ये आपण शिकलो परिमेय संख्यांच्या त्या नैसर्गिक संख्या, ज्या संख्या 1 पासून सुरू होतात त्यांना बोलतो आपण नैसर्गिक संख्या, आणि ज्या संख्या 0 पासून सुरू होतात त्यांना बोलतो आपण पूर्ण संख्या. आणि त्याच्यानंतर आपण शिकलो पूर्णांक आणि ऋण पूर्णांक. कोणाचा तरी माईक ऑन असेल ना, तर मी जेव्हा शिकवतोय तुम्ही काहीतरी बोलताय तर मला इकडे डिस्टर्ब होते. काही क्वेश्चन असतील त्यावेळेस तुम्ही हँड रेज करा, मी तुम्हाला बोलायची संधी देईल आणि मग तुम्ही मला आन्सर सांगा. ठीक आहे, पुढे जातोय मी. मग परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांबद्दल आपण शिकणार आहोत. त्यापूर्वी आपण समसंख्या, विषम संख्या यांचा अभ्यास केलेला आहे, आणि आज परिमेय आहोत आणि मग याच्यावर आधारित असलेली गणितं आपण सोडवणार आहोत. कोणाला काही शंका असेल तर नक्कीच हँड रेज करा. तर आपण तुमच्याकडे बघा की एक विचार करा की तुमच्याकडे एक पिझ्झा आहे आणि तो पिझ्झा आपल्याला 3 मित्रांमध्ये समान वाटायचा आहे. तर आपण काय करतो, त्याला 3 भागांमध्ये काय करतो, विभागतो. बरोबर. मग जो अपूर्णांक, म्हणजे आपल्याला माहिती आहे अपूर्णांक आणि परिमेय संख्यांची गरज आपल्याला भासते. जर 2च भाग करायचे असतील तर निम्मा निम्मा केला असता. जर 2च मित्र असते तर पिझ्झा बरोबर अर्ध्या भागात विभागला, म्हणजे एका पिझ्झाचे 2 तुकडे झाले म्हणून 1/2 आपण लिहिणार, किंवा एका पिझ्झाचे आपण 3 तुकडे केले, 1/3, 1/3 आणि 1/3. असे जे 3 तुकडे केलेत त्याला आपण अपूर्णांक बोलतो. आणि अपूर्णांकाचीच गरज आपल्याला कशामध्ये पडते, परिमेय संख्यांमध्ये पडते. आणि तुम्हाला संख्यांचे प्रकार आठवत आहेत का? आणि दुसरा टप्पा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय. आणि तिसरा टप्पा, परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायचे. आणि चौथा भाग ह्याच्यातला की जो आपण पाहणार आहोत आजच्या पाठामध्ये, की सराव संच 1 मध्ये जी काही गणित आहेत ती आपण पायरी पायरीने सोडवणार आहोत, त्याची उकल काढणार आहोत. मग आधीच्या इयत्तेमध्ये म्हणजे 7वी पर्यंत तुम्ही ज्या संख्या शिकलाय त्या आठवत आहेत का तुम्हाला बुवा? कोण सांगेल मला? 7वी पर्यंत ज्या संख्या शिकलाय त्यांची ओळख आहे का तुम्हाला? कोणाला उत्तर द्यायचंय का? आपण इयत्ता 7वी पर्यंत शिकलोय ना संख्यांचे प्रकार. हा विसरलात? अरे आपण शिकलो ना नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे ज्या संख्या 1 पासून सुरुवात होतात त्यांना नैसर्गिक संख्या बोलतात. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो पूर्ण, किंवा 2च्या पाड्यामध्ये येतात त्या संख्यांना समसंख्या बोलतो. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही, पॉइंट मध्ये उत्तर येतं, त्यांना विषम संख्या बोलतो. म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11 या विषम संख्या आहेत. समसंख्या म्हणजे काय, ज्यांना 2 ने भाग जातो. विषम संख्या म्हणजे काय, ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही. मग 1, 3, 5, 7 ह्या विषम संख्या आहेत. मग मूळ संख्या शिकलो. मूळ संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग मूळ संख्या म्हणजे कोणत्या? तर बाबा 2 ही मूळ संख्या आहे,
2ला फक्त 2नेच पूर्ण भाग जातो आणि 1 या संख्येने भाग जातो. 3 ही मूळ संख्या आहे. तीनला फक्त ही मूळ संख्या आहे. आणि चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये आपल्याला हे होतं, मूळ संख्या ओळखा, समसंख्या ओळखा. स्कॉलरशिप मध्ये बसला असेल चौथी पाचवीच्या, तर त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न यायचा की समसंख्या ओळखा, विषम संख्या ओळखा. आणि त्याच्याशीच रिलेटेड आता आपण पुढचा पाठ बघणार आहोत, म्हणजे पुढची संख्यांचा प्रकार पाहणार आहोत, त्या म्हणजे परिमेय संख्या. आणि इथून पुढे म्हणजे 8वी पास आउट झाल्यावर तुम्ही 9वी मध्ये जाणार, तर तुम्हाला पहिला टॉपिक शिकायचा आहे वास्तव संख्या. म्हणजे दरवर्षी आपण एक एक संख्यांच्या बद्दल जाणून शिकतो. म्हणजे पहिलीमध्ये होतो किंवा दुसरीमध्ये होतो तर आपल्याला 2 अंकी संख्या होत्या. तिसरी चौथी मध्ये गेलो तर 4 अंकी संख्या आल्या. आता आपण 5वी 6वी 7वी 8वी मध्ये गेलो तर 5 अंकी संख्या आणि 6 अंकी संख्यांचा गुणाकार भागाकार आपण शिकलेलो आहे. या सगळ्या अंकांबद्दल जर माहिती असेल तरच मग आपण पुढे जाऊन परिमेय संख्या पाहू शकतो. परिमेय संख्या म्हणजे काय? जी संख्या आपण अंश आणि छेद या स्वरूपात लिहितो तिला आपण परिमेय संख्या म्हणतो. बघा, जरा आठवतंय का बघूया. बघा, तुम्हाला आठवतंय का हे चित्र तुम्हाला होतं नैसर्गिक संख्यांचा समूह. कुठून सुरुवात होतो बरं? नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? तर शून्यापासून सुरू होतात. म्हणून ग्रीन कलरचा एक गोल दाखवलाय आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की नैसर्गिक संख्यांचा समूह 1, 2, 3, 4 म्हणजे 1, 2, 3, 4 अप टू डॅश डॅश डॅश. म्हणजे नैसर्गिक संख्या अनंत आहेत, जेवढ्या मोजू तेवढ्या वाढतच जातात, अमर्यादित आहेत त्या. मग बघा, दुसरा निळ्या रंगाचा एक गोल दाखवलाय आणि त्याच्यात नाव काय दिलंय? पूर्ण संख्यांचा समूह. मग पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं? जर ज्याची सुरुवात शून्यापासून होते, म्हणजे आपण जेव्हा संख्या मोजायला सुरुवात करतो, 1 पासून जर संख्या मोजायला सुरुवात केली तर त्यांना बोलतो नैसर्गिक संख्या. आणि शून्यापासून संख्या मोजायला सुरुवात केली तर त्यांना बोललं जातं पूर्ण संख्यांचा समूह. म्हणजे 0 हा जर नवीन अंक जोडला गेला तर संख्येचा प्रकार बदलला, त्या प्रकाराचं नाव होतं पूर्ण संख्या. मग सर आपण इथपर्यंत शिकलो का? नाही. तर मग ह्या संख्यांना चिन्ह दिलं गेलं, धनचिन्ह आणि ऋणचिन्ह. मग जेव्हा धन चिन्ह आणि ऋण चिन्ह ज्या संख्यांसोबत जोडलं गेलं ते कशामध्ये दाखवलेलं बघा, ऑरेंज कलरच्या रंगाने दाखवलेले आहे आणि त्यांना बोललं जातं पूर्णांक संख्या, धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक संख्या. धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक संख्या. इथपर्यंत समजलंय का तुम्हाला? आठवतंय का नैसर्गिक संख्या कशाला बोलायचं, पूर्ण संख्या कशाला बोलायचं, पूर्णांक संख्या कशाला बोलायचं? काहीतरी आठवतंय? आणि त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. एक जस्ट मिनिट आलो. ठीक आहे, मग आता पुढे जाऊया. हो. कोणाला काय डाऊट आहे का इथे? कोणाला काय डाऊट आहे का की बाबा सर मला नाही. पूर्णांक संख्या म्हणजे काय, कशाला बोलायचं, नैसर्गिक संख्या कशाला बोलायचं, पूर्ण संख्या कशाला बोलायचं, हे कळलं नाही असं कोण आहे का? नाही ना? जाऊ ना मग नक्की पुढे. असं आहे का की आज पहिलंच लेक्चर आहे, माझा आवाज जरा मोठा आहे आणि असं वाटतं की कधी कधी मी खूप रागाने बोलतोय, पण मला एक सवय झाली अशी बोलण्याची क्लासमध्ये, त्यामुळे ऑनलाईन मध्ये पण मी असंच बोलताना माझा आवाज थोडासा रफ येतो आणि काय काहींना भीती वाटते. तर भिहायचं काय नाहीये. तुम्ही जर बोललात, तुमचे प्रश्न मांडले तर आपण ते सोडवूया. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया आता. की हे आपली झाली उजळणी, म्हणजे 7वी पर्यंत आपण ज्या संख्या शिकलो ना त्यांची माहिती घेतली. जसं तुमच्या घरी कोण व्यक्ती आले तर आपण त्यांना विचारतो ना, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला, तुम्ही कुठे राहता. नक्की त्या व्यक्तीलाच आपण ओळखत नसेल तर त्यांची माहिती घेतो. तसंच
परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपल्याला या इयत्तेमध्ये नवीन आहेत. आपण शिकलोच नाही त्याच्याबद्दल पूर्ण, आणि शिकलो असेल तर ते 7वी मध्ये शिकलोय, पण आता विसरलोय. तर त्यासाठी आपल्याला पहिलं मूळ संख्या कोणत्या, म्हणजे ह्याच्या अगोदर कोणत्या कोणत्या संख्यांचा अभ्यास केलाय त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण हे शिकलो, आणि या संख्यांना जुळून म्हणजे ह्या संख्यांचा वापर करून आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांबद्दल जाणून घेणार आहोत. मग परिमेय संख्या कशाला बोलायचं बुवा? तर परिमेय संख्या ज्या संख्या आपण अपूर्णांकाच्या रूपात लिहितो, अपूर्णांकाच्या रूपात म्हणजे काय, अंश आणि छेद या स्वरूपात लिहितो, त्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? परिमेय संख्या. ठीक आहे, इथे परिमेय हवंय, ते परिमेय झालंय. ठीक आहे, ते इथे वाक्य त्या संख्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो. कोणाला काही डाऊट आहे का? ज्या संख्यांना आपण अंश आणि छेद या स्वरूपात लिहितो, जर इथं परिमेय लिहिले ते चुकीचं आहे, इथे पाहिजे होतं परिमेय. काय हवं होतं आपल्याला या ठिकाणी? परिमेय संख्या असे म्हणतो. ठीक आहे, ज्या संख्या आपण m छेद n म्हणजे आडवी रेष असते ना, त्यासाठी छेद वाचतो, आणि अंशामधले रेषेच्या वरचा जो संख्या असतो ना त्याला काय बोललं जातं? अंश. आणि रेषेच्या खालची जी संख्या असते इथे आपण अक्षराने दाखवलेलं आहे. इंग्लिश मधले 2 अल्फाबेट वापरलेत आपण, m आणि n. म्हणजे तो कोणताही पूर्णांक असू शकतो. पूर्णांक म्हणजे धन पण असू शकतो किंवा ऋण पण असू शकतो, पण छेद कधीही शून्य नसावा. परिमेय संख्या ओळखण्याचा महत्वाचा गुणधर्म काय? तर परिमेय संख्या ही अंश आणि छेद या स्वरूपात लिहितात. म्हणजे जर मी लिहिलं 4/9, तर ही परिमेय संख्या आहे का? बघा स्क्रीनवर दिलंय मी 4/9, ही परिमेय संख्या आहे का? तर बाबा हो. का? कारण की जी संख्या आपण अंश आणि छेद याच्या स्वरूपात म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहितो त्याला तर काय म्हटलं जातं? परिमेय संख्या. मग इथं 4 कोणाच्या जागी आलाय? m अक्षराच्या जागी आलाय. 9 कुठे आलाय? तर n अक्षराच्या जागी आलाय. पण छेद जर शून्य झाला, बघा, जर छेद जर शून्य झाला, मी 4/0 लिहिलं असतं तर ती परिमेय संख्या झाली नसती. ती परिमेय संख्या होऊच शकत नाही. कळतंय? जर छेद शून्य असेल तर ती परिमेय संख्या बनू शकत नाही. म्हणून आपली व्याख्या आहे, परीक्षेला प्रश्न विचारला परिमेय संख्या कशाला म्हणतात, तर जी संख्या आपण m आणि n या स्वरूपात मांडतो त्या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. ही पीपीटी मी तुमच्या सोबत शेअर करतोय, तुम्ही काही लिहिण्यामध्ये अडकू नका. ठीक आहे, मग ज्या सगळ्या संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो त्या सर्व संख्यांना काय म्हटलं जातं? परिमेय संख्या म्हटलं जातं. आणि परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान डॅश डॅश परिमेय संख्या असतात. बघा इथे लिहिलंय मी, एक ढगाचं चित्र दाखवलंय, आणि काय लिहिलंय बघा, कोणत्या शब्दाला मी अंडरलाईन केलंय? कोण वाचेल बरं? असंख्य. असंख्य. महापरीक्षेला हमखास विचारला जाणारा, रिकाम्या जागा भरा, त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की 2 संख्यांच्या दरम्यान, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान डॅश डॅश परिमेय संख्या असतात. उत्तर असतं 1, उत्तर असतं 0, उत्तर असतं अनंत किंवा असंख्य, आणि कोणतीही नाही असं पण असतं. मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे 2 परिमेय संख्यांच्या मध्ये म्हणजे दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. जेवढ्या पाहिजेत तेवढ्या आपण मोजू शकत नाही इतक्या संख्या असतात, म्हणून त्याचं उत्तर आहे असंख्य परिमेय संख्या असतात. मग आता बघा उदाहरण, कोणकोणत्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो? बघा, -25, -25 म्हणजे -25/3, -10, सॉरी
10/-7 म्हणजे 10/-7. दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन आहे -4. नेक्स्ट ऑप्शन आहे 0. तिसरा ऑप्शन आहे, त्या पुढचा ऑप्शन आहे 3, 8, 32/3, 67/5. या सगळ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इथं -4 लिहिलाय, -0 लिहिलाय, सॉरी 0 लिहिलाय, 3 लिहिलाय आणि 8, या 4 संख्यांना कसं परिमेय संख्या म्हणायचं? आपले तर व्याख्या तर अशीच सांगितली आहे ना, जी संख्या आपण अंश आणि छेदच्या स्वरूपात लिहितो त्यालाच काय बोललं जातं? परिमेय संख्या. बरोबर. मग हे 4, -4 म्हणजे -4, 0, 3, 8 या परिमेय संख्या आहेत का? हो आहेत. कारण की त्यांच्या छेदामध्ये काही नाहीये. म्हणजे -4 लिहिलंय ना, त्याच्या छेदामध्ये काही नाहीये, म्हणजे तिथे 1 हा लिहिलेला असतो आणि छेदातला 1 आपण दरवेळेस परिमेय संख्येच्या रूपात मांडत नाही. इथे 0 लिहिलाय, शून्याच्या छेदामध्ये कोण आहे? 1 आहे. 0/1 केलं उत्तर किती येणार? 0च येणार ना, कारण की शून्याला भागलं तरी आणि गुणलं तरी उत्तर काय येतं? 0च येतं. तसं 4ला 1ने भागलं तर -4च येणार. म्हणून -4, -8 किंवा 8. 8 पण काय परिमेय संख्या आहे. ती कशी लिहिली जाते? तिच्या छेदात कोण नाहीये, म्हणजे कोण आहे? 1 आहे. मग छेदातला 1 दरवेळेस लिहिला जात नाही. याचा अर्थ आहे की तिथे 1 हा असतो. म्हणून जर तुम्हाला विचारलं 3 ही परिमेय संख्या आहे का, तर उत्तर तुमचं पाहिजे हो सर आहे. मग ते मी बोलेल किंवा तुमचे सर बोलतील, शाळेतले शिक्षिका बोलतील की कसं बरं? तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे की सर 3च्या छेदामध्ये 1 आहे. ठीक आहे, तो 1 लिहिला नाही तरी चालतो. 1नी जर 3ला भागलं तर उत्तर 3च येणार आहे. म्हणून तिथं 3 हा परिमेय संख्या आहे. म्हणजे सगळ्या संख्या या परिमेय संख्या असतात. पण त्या संख्यांचं स्वरूप कसं असलं पाहिजे? m/n मध्ये. म्हणजे जर 3 आहे ना, तर 3 ही परिमेय संख्या आहे. मग ती कशी लिहिली गेलेली आहे? तर ती अशी लिहिलेली आहे, 3च्या छेदात 1 आणि छेदातला 1 आपण दरवेळेस मांडत नाही, पण तो तिथे असतो. म्हणून इथे ही जी संख्या आहे 3, 8, -4 आणि 0 या सगळ्या संख्या, अंशात आणि छेदात लिहिणाऱ्या सगळ्या संख्या या परिमेय संख्या असतात. कळालंय का? खूप अवघड वाटतोय का परिमेय संख्यांचा लेसन? हो सर. कोणाला काही शंका आहे का? नाही सर. नक्की? नाही सर. नाहीये ना? हा, ठीक आहे. बरं, मला आत्ता सांगाल का आपण काय काय शिकलो इथे? थोडक्यात, चुकलं तरी काय हरकत नाही. मी पहिल्या पानावर येतो. ठीक आहे, आपण काय काय शिकलो आज एवढ्या वेळात? मग मी पुढे जाईल, मग मला कळेल की तुम्हाला नक्की समजलंय. कोणीही सांगाल मला. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, धन संख्या, ऋण संख्या, पूर्णांक संख्या. बरोबर. बेटा तुझं नाव काय? प्रत्युषा शिवाजी सुरनर. प्रतीक्षा ना? प्रत्युषा. ओके, थँक्यू प्रत्युषा. प्रत्युषाने बघा किती छान उत्तर दिलं. तुम्ही पण दिलं तरी चालेल. ठीक आहे, आता प्रत्युषाने उत्तर दिलं. प्रत्युषा, नेक्स्ट टाइम ना तुझा माईक म्यूट कर आणि जर तुला आन्सर द्यायचं असेल ना तर तू हँड रेज कर, जेणेकरून मला कळेल की प्रत्युषाला बोलायचंय, काहीतरी तिची शंका आहे किंवा तिला उत्तर सांगायचंय. ठीक आहे, थँक्यू प्रत्युषा. तर बघा, प्रत्युषाने काय सांगितलं की सर आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या शिकण्या अगोदर काय काय पाहिलं? नैसर्गिक संख्या कशाला बोलतात, पूर्ण संख्या कशाला बोलतात, पूर्णांक संख्या कशाला बोलतात, आणि मग परिमेय संख्येची व्याख्या पाहिली. परिमेय संख्येची व्याख्या अशी आहे, जी संख्या आपण अंश आणि छेद याच्या स्वरूपात म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडतो त्याला आपण काय बोलतो? परिमेय संख्या. हेच तर पाहिलं आपण. पहिलं नैसर्गिक संख्या पाहिल्या, पूर्ण संख्या पाहिल्या, पूर्णांक संख्या पाहिल्या,
आणि मग आपण येथे शिकलो की जी संख्या आपण अंश आणि छेद स्वरूपात लिहितो तिला काय बोललं जातं, परिमेय संख्या म्हणतात. आणि इथे एम व एन हे पूर्णांक असतात, म्हणजे धन पण असू शकतात, ऋण पण असू शकतात, दोन्हीच्या दोन्ही धन असू शकतात, दोन्हीच्या दोन्ही ऋण पण असू शकतात, पण छेद कधी पण शून्य नसतो. परिमेय संख्येमध्ये छेद शून्य नसतो. मग 4 ही संख्या परिमेय संख्या आहे का, तर हो, कारण की त्याच्या छेदामध्ये 1 आहे, तो लिहिलेला नसतो, तरी सुद्धा ती संख्या परिमेय संख्या असते. आणि परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न की 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात, तर आपलं उत्तर पाहिजे असंख्य किंवा अनंत परिमेय संख्या असतात. इथेपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नसेल तर मग आपण पुढे जाऊया. नो सर. ठीक आहे. नाही सर. मग आता तर आपल्याला इथे हा ठीक आहे, थँक्यू. मग आता याच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया की सर की आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की एवढंच तर नाही विचारणार परिमेय संख्या कशाला बोलतात, तर त्या परिमेय संख्यांची ओळख आपण 7वी मध्ये पाहिली होती आणि त्याचा वापर आता 8वीत करायचा आहे. तोंड ओळख घेतली होती, पण आता डिटेल स्टडी आपल्याला 8वी मध्ये करायचा आहे. मग संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे किंवा दर्शवणे. मग संख्या रेषा सगळ्यांना माहिती आहे ना, एक लाईन आहे बघा, संख्या रेषेची मी डायग्राम काढलेली आहे. संख्या रेषा कशाला बोलतात, तर एक आडवी ओर रेष मारली जाते, त्याच्या उजवीकडे पण बाण दाखवला जातो, डावीकडे पण बाण दाखवला जातो, आणि मधोमध त्या रेषेच्या मधोमध एक आरंभ बिंदू घेतला जातो, तिथे आपण 0 म्हणतो. आणि शून्यापासून डावीकडच्या ज्या संख्या असतात त्यांना ऋण पूर्णांक संख्या म्हणतो, आणि शून्यापासून उजवीकडच्या संख्यांना आपण धन पूर्णांक संख्या म्हणतो. एवढी ओळख तर आहे ना तुम्हाला? सगळ्यांनी संख्या रेषा पाहिलेली आहे ना? का अवघड आहे संख्या रेषा पण काढणं? बघा मी चित्रामध्ये दाखवले तुम्हाला. समजलंय ना संख्या रेषा कशाला बोलायचं? हो. शून्याच्या उजवीकडच्या संख्यांना धन आणि शून्याच्या डावीकडच्या संख्यांना ऋण संख्या म्हणतात. मग ह्या संख्या रेषेवर आपल्याला अंश आणि छेदात असलेल्या संख्या दाखवायच्या. मग सगळ्यांना काय वाटतं, अरे परिमेय संख्या दाखवायच्यात कशावर? नंबर लाईनवर, तर ते खूप अवघड आहे. नाही, खूप सोपं आहे, समजलं पाहिजे तुम्हाला, एकदम छोटस आहे. तर परिमेय संख्या तुम्हाला तर ओळख माहितीये की जी संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो ना त्याला परिमेय संख्या म्हणतात. आणि ही संख्या कशावर दाखवायची आपल्याला? संख्या रेषेवर दाखवायची. ठीक आहे. तर मग छेद जिथे लिहिलेला असतो ना, छेद म्हणजे डिनॉमिनेटर, छेद जिथे लिहिलं जातं इंग्लिशमध्ये त्याला डिनॉमिनेटर म्हणतात, ते एका एककाचे किती समान भाग करायचे हे सांगतं. म्हणजे समजा मी तुम्हाला इथे एक चित्र काढून म्हणजे एक संख्या सांगतो. ठीक आहे. आता माझ्याकडं एक संख्या आहे 1/2. काय संख्या आहे बघा, 1/2 ही संख्या मला संख्या रेषेवर दाखवायची आहे. मग मी संख्या रेषा काढली, निळ्या रंगात बघा दाखवली इथे, 0 मध्ये घेतला, डावीकडच्या संख्या ऋण झाल्या, -1, -2, -3, उजवीकडच्या संख्या +1, +2 आणि +3. मी इथं अंडरलाईन करतोय बघा, इथं डॉट दाखवलाय प्रत्येक ठिकाणी, हिरव्या रंगाने डॉट दाखवलाय, दिसतोय? मग आपल्याला जर ही संख्या रेषा दाखवायची आहे ना, तर पहिला छेद बघायचा. काय आहे छेद? तर 2. मग संख्या रेषांमधले जे आकडे आहेत ना, 0 आणि 1, मग नंतर 2, मग नंतर 3, ह्या 2 अंकांच्या मध्ये किती भाग झाले पाहिजेत? 2 भाग. म्हणजे एक काठी आहे, त्याचे 2 तुकडे करायचे. मग काठीला किती भागांमध्ये कापाल तुम्ही? 1 भागामध्ये कापाल का 2 भागामध्ये कापाल? कोण सांगेल उत्तर? एक काठी आहे, त्याचे 2 तुकडे करायचे. मग काठी किती ठिकाणी तोडली पाहिजेत? एका ठिकाणी. हा, एका ठिकाणी तोडली पाहिजेत ना. एक मधनच जर मोडली तर 2 तुकडे होतात ना. तसंच आपल्याला छेद करायचा आहे म्हणजे कापायचंय त्याला, म्हणून बघा कात्रीचं चिन्ह दाखवलंय. संख्या रेषा परिमेय संख्या दाखवणं ना खूप सोपं आहे. आपल्याला तुकडे करायचे, म्हणून तुकडे कशाने करतात? तर कैचीने, म्हणून कातर दाखवलेली आहे आपण.
आणि जो बेडूक आहे ना तिथं बघा, छोटूसा ग्रीन कलर मध्ये दिसतोय तुम्हाला, तो उड्या मारत जातो तेवढ्या भागावर. ठीक आहे. मग आता 0 आणि 1च्या मध्ये मला किती भाग करायचे? 2. मग मला किती रेष मारली पाहिजे इथे? 1 रेष मारली पाहिजेत ना. मग किती भाग झाले? 0 पासून 1 पर्यंत 2 तुकडे झाले. 1 आणि 2च्या मध्ये परत एक रेष मारणार, म्हणजे परत 1 आणि 2चे किती तुकडे झाले? 2. 2 आणि 3चे मध्ये परत एक रेष मारली. 2 आणि 3च्या मध्ये परत किती तुकडे केले मी? 2. आणि मला सांगितले की 1/2 दाखवा. मग 0 फक्त आरंभ बिंदू. मला किती दाखवायचं आहे? 1/2. म्हणजे पहिली लाईन ती किती सांगणार? 1. दुसरी लाईन 2. मग जिथे आपण 2 लिहिलाय तो माझा दुसरा आकडा. मग तिसरा जो ग्रीन कलरचा डॉट दाखवलाय तो 3. आणि मग 4. त्याच्यानंतर 5. आणि जिथे 6 येणार आहे तिथे काय होणार आहे? 3. समजलंय का? म्हणजे आपण तुकडे करत गेलो. आणि मला 1/2 दाखवायचा आहे, म्हणजे मला काय करावं लागेल? 1/2 दाखवायचं तर 0 म्हणजे माझा पहिला भाग, आणि 0 मोजण्यासाठी असतो, म्हणजे 1/2 कुठे येणार आपला? पहिल्या लाईनच्या ठिकाणी. 2/2 केलं तर उत्तर किती येणार? 1. समजतंय का? जर मला सांगितलंय 0 पासून किती उडी मारायची आहे, आता 0 पासून मला कुठं जायचंय? पहिल्या घरावर जायचंय ना. मग पहिल्या घरावर जायचं म्हणजे जिथं मी पहिला ग्रीन कलरची लाईन मारली तिथंच तर उडी मारली पाहिजे. तेव्हा तर मी सांगू शकतो की 1/2 कुठे असणार आहे? पहिल्या ठिकाणी. ठीक आहे. मग संख्या रेषेवर जेव्हा परिमेय संख्या दाखवायची असते तेव्हा छेदामध्ये जी संख्या लिहिलेली असते ना तेवढे आपण भाग करतो, आणि अंशामध्ये जी संख्या आहे ती 0 पासून मोजतो. कशापासून मोजतो? 0 पासून मोजतो. 0 च्या पुढची रेष म्हणजे 1, आणि त्याच्या पुढची रेष म्हणजे 2. ठीक आहे. मोजायची सुरुवात कुठून करायची? 0 पासून. समजतंय का? पुढे जाऊया म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येईल. जसं जसं की या चित्रामध्ये आपण पुढचं गणित पाहू. ठीक आहे. या सगळ्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. ठीक आहे. या सगळ्या संख्या काय करायच्यात? आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचेत. हे गणित सोडवलेलं आहे पुस्तकातलं, त्यामुळे हे पुस्तकात आहे तुमच्या, त्यामुळे मी दाखवत नाही. मी हे गणित दाखवतो तुम्हाला. सराव संच 1 मधलं 1.1 मधलं प्रश्न क्रमांक 1 मधलं पहिलं गणित. आपल्याला 3/2, 5/2, -3/2 या संख्या ज्या आहेत ना त्या संख्या रेषेवर दाखवायच्यात. खूप अवघड गोष्ट आहे असं तुम्हाला वाटते, पण मला वाटते खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपण काय करतो? संख्या रेषेवर जर संख्या रेषा दाखवायची असेल तर आपण काय करतो? नंबर लाईन काढतो. बरोबर. नंबर लाईन काढताना उजवीकडे एक ॲरोचं चिन्ह देतो, म्हणजे बाणाचं चिन्ह देतो, आणि डावीकडे पण बाणाचं चिन्ह देतो. मध्यस्थानी, बरोबर, मध्यस्थानी काय लिहितो आपण? 0. मध्यस्थानी काय लिहितो आपण? 0 लिहितो. मग त्याच्यानंतर 0 लिहिल्यानंतर 0च्या डावीकडे आपण ऋण संख्या लिहितो. जसा इथे -1 लिहिलाय, दिसतोय का? डावीकडे. नंतर लिहिलाय -2, नंतर लिहिलाय -3. आता इथे प्रश्नामध्ये बघा, आपल्याला जी संख्या दाखवायची त्या सगळ्या संख्या अपूर्णांकाच्या रूपात आहे, म्हणजे परिमेय संख्येच्या रूपात आहेत. आणि 0च्या उजवीकडच्या सगळ्या संख्या कशा आहेत? पूर्णांक संख्या आहेत, म्हणजे फक्त पूर्ण संख्यांनी दाखवलेलं आहे. आणि इथे तर आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात दाखवायचंय. मग कसं शोधायचं बरं? तर पहिला नियम, सगळ्या संख्यांचा छेद बघा काय आहे? 2. म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये किती तुकडे करायचे तुम्हाला? 2. 2 आणि 3च्या मध्ये किती तुकडे करायचे? 2. 0 आणि 1च्या मध्ये किती तुकडे झाले पाहिजेत? 2. जशी एक काठीचे 2 तुकडे करण्यासाठी आपण एकाच ठिकाणी कट करतो ना, आणि एका काठीचे 3 तुकडे करायचे असतील तर आपण ती काठी किती ठिकाणी कापतो? 2 ठिकाणी कापतो. बरोबर ना? एका काठीचे किती तुकडे करायचे? 3 तुकडे. तर त्या काठीला 2 ठिकाणी कापलं पाहिजेत, तेव्हा 3 तुकडे वेगवेगळे होतील.
तसं इथे आपल्याला जी संख्या दाखवायची आहे 3/2, 5/2, -3/2 हे जर आपल्याला दाखवायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक अंकाच्या मध्ये एक एक उभी रेष मारावी लागेल. म्हणजे प्रत्येक अंकाच्या मध्ये किती तुकडे झाले, 2 तुकडे झाले. म्हणून बघा इथे पहिली एक रेष मारली, 0 आणि 1च्या मध्ये किती तुकडे केले तुम्ही, 2 तुकडे केले ना, 1 आणि 2. बघा पहिली एक रेष लाल, मग दुसरी एक रेष, 2 तुकडे झाले ना. हो 0 आणि 1च्या मध्ये एक उभी रेष मारली म्हणजे 2 तुकडे झाले. मग तिसरी रेष 1 आणि 2च्या मध्ये, चौथी रेष 2 वर, पाचवी रेष 2 आणि 3च्या मध्ये, आणि सहावी रेष 3 वर. तशीच आपण उजवीकडे केली ना, तशीच आपल्याला डावीकडे पण करायला लागेल. 0 आणि 1च्या मध्ये उभी रेष 2 तुकडे करण्यासाठी, कारण की छेद आपल्याला काय सांगतो की तेवढे अंक कापा, म्हणजे तेवढे तुकडे करा. म्हणून इथे कैशिल वापरलेली आहे की नियम छेद 2 आहे, याचा अर्थ शून्याच्या उजवीकडील आणि शून्याच्या डावीकडील प्रत्येक एककाचे 2 समान भाग करू. 0 आणि 1 हे एकक आहे ना, त्याच्यामध्ये 2 भाग करायचे, म्हणून एक उभी रेष मारली. कळतंय का ज्या उभ्या रेषा का मारल्यात? कारण की आपण प्रत्येक अंकाच्या किती तुकडे केलेले आहेत, 0 आणि 1 मध्ये 2 तुकडे केलेले आहेत. -3 आणि 2च्या मध्ये परत आपण 2 तुकडे केलेले आहेत, म्हणून मध्ये मध एक रेष मारलेली आहे. म्हणजे प्रत्येक भागाचे 2-2 तुकडे होणार आहेत. मग आपल्याला पहिली संख्या काय सांगितलीये, 3/2 दाखवा. आता 3/2 ही धन आहे का ऋण आहे? ही संख्या धन आहे का ऋण आहे? धन आहे ना. मग मला शून्यापासून मोजायचंय. शून्यापासून मोजायचं म्हणजे शून्य धरायचा नाही. शून्य धरणार का आपण? नाही. बरोबर. मग मला 1 कुठं लिहायचं आहे, जिथं आपण पहिली उभी रेष मारली होती ना 0 आणि 1च्या मध्ये. बघा मी सगळं इरेज करतोय, पुन्हा सगळं इरेज करतोय, क्लिअर ऑल करतोय. बघा आपण तुकडे केले होते सुरुवातीला, तेच सांगतोय मी तुम्हाला. 0 आणि 1च्या मध्ये पहिली एक रेष मारली होती ना इथे 2 तुकडे करण्यासाठी. मग ह्याचा अंक 1, ठीक आहे. मग पुढचा अंक 2 आणि त्याच्या पुढचा अंक 3. बरोबर. आपलं जे उत्तर येणार आहे, शून्याला आपण मोजायला सुरुवात करणार, शून्य काउंट करायचा नाही. त्याच्या पुढची जी लाईन आहे मग उजवीकडे मोजणार, धनसंख्या आहे म्हणून उजवीकडे जायचं. म्हणजे पहिला भागचं उत्तर होतं 1/2. दुसऱ्या भागचं उत्तर होतं जिथे 1 लिहिलाय ना, तो होता 2/2. 2/2 केलं तर भागाकार करून उत्तर किती येतं? 1च येतं ना, म्हणून तो 1 आहे. मग नेक्स्ट आहे 3/2. मग आता जो बेडूक येणार आहे तो कुठं थांबला पाहिजे? 3/2 इथे वर येणार. कळतंय? या पॉइंटला कळतंय का? पण शून्यापासून तिसरी संख्या उजवीकडे, पहिला अंक, दुसरा अंक आणि तिसरी खूण कुठे येणार आहे? इथे. समजलंय का? येस सर. ओके. मग आता दुसरा प्रश्न आहे की सर इथे आपल्याला सांगितलंय 5/2 पण सांगा. मग 5/2 कुठे येणार? 2 म्हणजे किती येणार? 4/2. 4/2 केलं तर उत्तर किती येतं? 2च येतं ना. म्हणून इथे किती लिहिलेलं आहे? इथे 2 लिहिलेलं आहे. मग 5/2 कुठे येणार बरं? 2 आणि 3च्या बरोबर मध्ये. म्हणजे ह्या लाईनला जे उत्तर येणार आहे ते आपलं असणार आहे 5/2. समजतंय का? शून्यापासून कुठे जायचं? 5व्या स्थानी. 0 सोडून द्यायचा. 1 इथे लिहिणार, मग 2, मग 3, मग 4 जिथे येतो तिथे 2 दिसतो, आणि 5वी रेष म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 5/2. अवघड आहे का? नाही. ठीक आहे. मग आता त्यांनी सांगितलंय -3/2 कुठे येईल बरं? कोण सांगेल मला?
कुठं लिहू मी -3/2? -3/2 कुठं लिहू? उजवीकडे लिहू का डावीकडे? कोण सांगेल बरं? उजवीकडे. डावीकडे. डावीकडे कुठे लिहू सांग बरं? अं, कोणत्या स्थानी लिहिलं पाहिजे? 2च्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, म्हणजे 0 आणि 1च्या मध्ये लिहिलं पाहिजे. 0 आणि -1च्या मध्ये येणार आहे का -1 आणि -2च्या मध्ये येणार आहे ती संख्या, का -2 आणि -3च्या मध्ये येणार आहे? ऋण 2 आणि ऋण 3च्या मध्ये. कुठं? ऋण 2 आणि ऋण 3च्या मध्ये. -2 आणि 3च्या मध्ये. कन्फर्म उत्तर आहे तुझं? हा सर. ठीक आहे, आपण चेक करू. पहिले आपण अंक तर लिहू शकतो. 1 पहिली रेष, ही दुसरी सर रेष, स्क्रीन दिसत ही नाहीये. तिसरी रेष आणि ही चौथी रेष. सगळ्यांना डिवाइड बाय 2 करा. आता उत्तर कुठे येईल बघा. म्हणजे -1, -2, -3, -4. आपण किती भाग करणार आहोत प्रत्येक रेषेचे? 2, म्हणून डिवाइड बाय 2. म्हणून डिवाइड बाय 2 कुठे येते? उत्तर कुठे आलं तुमचं? कुठे सर आलं? स्क्रीन दिसत नाहीये. ऋण 1 आणि ऋण 2च्या तुमचं मध्ये. उत्तर चुकलं ना. आता कोणीतरी मला उत्तर सांगितलं की सर -2 आणि 3च्या मध्ये येईल. उत्तर चुकलं ना. हो. अरे चुकलं तर ठीक आहे, पण आता चुकलं, एक्झाम मध्ये नाही चुकलं पाहिजे. सर अंदाजे. समजलंय का? अवघड आहे. स्क्रीन दिसत वजा नाहीये. 2/2 केलं तर उत्तर काय येतो? -1च येईल ना. हो. वजा 2/2 केलं तर उत्तर -2च येईल. म्हणून इथं तुमचं उत्तर कुठे येणार? -1. कुठे येणार? -1 आणि 2च्या मध्ये. समजलंय का? आवाज येतोय माझा? हो. येस सर. ठीक आहे. मग पुढचं गणित, याच्यातले जे काही बाकीचे सम्स आहेत हो. ते तुम्ही सोडवा. जमतील का? आपण एक अजून सम पाहायचं. सराव संच 1.1 मधलं दुसरा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर मी दिलंय. दुसरं आणि तिसरं गणित पाहू. बाकीचं शेवटचं गणित तुम्ही करा. माझ्याकडून तर स्क्रीन गेले आहे व्यवस्थित. तू मीटिंग लेफ्ट करून पुन्हा जॉईन कर. नेटवर्क इश्यू असेल तर मग दिसणार नाही कदाचित. ठीक आहे. तर सगळ्यांना समजलंय तर आपण पुढचं गणित पाहूया. बघा, दिसतंय का तुम्हाला सेकंड क्वेश्चन, त्याचं पण उत्तर? हो. ठीक आहे. आता बघा, हो. प्रश्न सराव संच मधला पहिला प्रश्न आपल्याकडे आहे. पहिल्या प्रश्नातलं दुसरं गणित. इथे आपल्याला सांगितलंय की 7/5 वजा 2/5 आणि वजा 4/5 हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचंय. बरोबर? हे सगळे गोष्टी आपल्याला कशावर दाखवायचे? संख्या रेषेवर. उत्तर तुमच्या समोरच आहे. मी तुम्हाला उत्तराची मेथड सांगतोय. तुम्ही पाठ नका करू, किंवा तुम्ही हे उत्तर वहीमध्ये कॉपी नका करू. पहिले समजून घ्या की हे मला सोडवता आलं पाहिजे. मला म्हणजे तुम्हाला. तर पहिलं काय, छेदामध्ये कोणती संख्या आहे बरं? छेदामधली संख्या कोणती आहे बघा? 5 आहे ना. हो. 5 आहे ना. हा, मग आता आपण संख्या रेषा काढताना काय करतो? पहिला 0 लिहितो बघा. लाल रंगाने मी दाखवलंय 0. ठीक आहे. हो. मग डावीकडच्या संख्या नेगेटिव्ह. डावीकडच्या संख्या नेगेटिव्ह, -1, -2. उजवीकडच्या संख्या +1 आणि +2. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? प्रत्येक भाग एककाचे किती भाग करायचे आपल्याला? 5 भाग. 5 भाग ना. किती भाग करायचे? 5. 5. 5. मग इथे जे भाग झालेत ना, ते थोडेसे मला असं वाटतं चुकलेत. 0 आणि 1च्या मध्ये जर 5 भाग करायचे तर किती ठिकाणी कापलं पाहिजे आपण त्याला? 4 ठिकाणी ना. हो. 0 पहिला,
म्हणजे मी इथे सांगतो, पहिला भाग इथे येणार 1, मग 2, 3 आणि मग 4. ठीक आहे, किती भाग केले मग? 1, 2, 3, 4 आणि 5. शून्यापासून 1 पर्यंत किती भाग केलेत मी? किती रेषा मारल्या? 4 रेषा माराव्या लागतील. किती मला रेषा माराव्या लागतील? 4. समजतंय का? हो. ठीक आहे, नक्की. मग पुढे नंतर पुढे 1 आणि 2च्या मध्ये मला परत किती रेषा माराव्या लागतील? 1, 2, 3 आणि परत 4. म्हणजे 1 पासून 2 पर्यंत मला परत 4 तुकडे करायला लागतील. 4 तुकडे केले म्हणजेच 5 भाग होतील. 0, 1 आणि लाल लाईनच्या मध्ये 1 भाग, परत दुसऱ्या लाईनच्या मध्ये दुसरा भाग, तिसरा, चौथा आणि 5वा, असं प्रत्येक ठिकाणी करावं लागेल. बरोबर. आता त्यांनी पहिली संख्या जी सांगितली ती किती सांगितलीये? 7/5. बरोबर. म्हणजे आपल्या सगळ्या 0 ते 1 मध्ये, 1 ते 2 मध्ये किती तुकडे केलेत? 5-5 तुकडे करून ठेवलेले. 5 तुकडे म्हणजे 4 रेषा मारायच्या. बरोबर. मग आपल्याला संख्या तर त्यांनी सांगितलीये 7/5. मग 7/5 काढायची असेल तर शून्याच्या उजवीकडे मोजणार का डावीकडे मोजणार? उजवीकडे, कारण की 7/5 ही धनसंख्या आहे ना. मग मला इथे लिहावं लागेल 1, मग पुढची संख्या 2, मग तिसरी 3, 4, मग जिथे 5 येणार तिथे येणार 5/5 केलं, मग 6. आणि ही जी 7वी संख्या आहे ती कोणती असणार आहे? 7/5. कारण की आपण 0 ते 1 मध्ये 4 लाईन मारल्या. 0 ते 1 मध्ये 4 लाईन मारल्या म्हणजे किती तुकडे केले आपण? 5 तुकडे केले ना. 0 1, मग 1 ते 2 दुसरा भाग, 2 ते 3 तिसरा भाग, 3 ते 4 चौथा भाग, 4 ते 5 5वा भाग. म्हणजे प्रत्येक भागाची विभागणी कशामध्ये केली? 5 मध्ये केली. समजतंय का? हो. नक्की. मग आपलं जे उत्तर येणार आहे 7/5 ते इथे असणार आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला -2/5 दाखवायचे असतील तर शून्याच्या पुढे आपल्याला डावीकडे पण किती किती भाग करावे लागतील? 4 भाग करावे लागतील. 1, 2, 3, 4. किती भाग करावे लागतील? 4 भाग. आणि नेक्स्ट -1 5वा. बरोबर. मग -2/5 कुठे येणार? शून्यानंतर वजा इथे जो येणार तो -1/5. सगळ्यांच्या भागिले आपण किती लिहिणार? 5-5 लिहितो. तीच तर आपल्याला उत्तराची मेथड माहिती पाहिजे. जिथे आपण 1, 2, 3 लिहिले त्याच्या प्रत्येकाच्या छेदामध्ये किती लिहायचे? 5-5 लिहत जायचे. मग आपला -2/5 कुठे येणार? इथे येणार. शून्यापासून डावीकडे दुसऱ्या स्थानी. कळतंय का? हो. तसाच प्रश्न क्रमांक 3 पण आहे. ठीक आहे, थँक्यू. तसाच प्रश्न क्रमांक 3 पण आहे. आपल्याला संख्या रेषेवर -5/8 आणि 11/8 दाखवायचंय. पुन्हा आपण संख्या रेषा काढली. बरोबर. मग आता आपण भाग किती करणार? किती भाग करणार? 8 भाग करणार का 7? 8. 8 भाग करणार, पण रेषा किती मारणार? 7. बघा, 0 ते 1 मध्ये आपल्याला किती रेष मारायची आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8वा भाग म्हणजे 1. कळतंय का? 8वा भाग म्हणजे कोण? 1. म्हणजे प्रत्येक 2 अंकांच्या मध्ये किती भाग करावे लागतील आपल्याला? 8 भाग करण्यासाठी आपण किती उभ्या रेषा मारल्या? 7 उभ्या रेषा मारल्या. ठीक आहे, म्हणजे टोटल भाग किती झाले? 8. जेव्हा 7 रेषा मारतो तेव्हा एक भाग अधिक बनतो. ठीक आहे, मग आपल्याला 11/8 दाखवायचंय. म्हणजे प्रत्येक भागाची किंमत किती आहे?
1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8 आणि 1 म्हणजे 8/8. मग इथे येणार 9, इथे येणार 10. बरोबर. आणि मग जी 11वी लाईन म्हणजे तिथं हिरवा डॉट दिसतोय आपल्याला, ठीक आहे, तो काय असणार आहे 11/8. म्हणजे बेडूक शून्यावरनं कुठे उडी मारणार 11/8. म्हणजे बेडूक काय सांगतो, अंश सांगतो. समजतंय? हो. आणि वजा 5/8 दाखवायचंय तर मग आपल्याला उजवीकडे जावं लागेल का डावीकडे? उजवीकडे. कसं उजवीकडे? वजा 5/8 आहे. शून्याच्या उजवीकडे मोजणार का डावीकडे? डावीकडे जावं लागणार. ठीक आहे, डावीकडे मोजायचं आपल्याला. म्हणजे शून्यापासून किती किती स्थान पुढे जायचं आपल्याला? 5. मग ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन. शून्याला मोजत नाही आपण, हे लक्षात ठेवा. मग तिसरी लाईन, मग चौथी, मग इथे 5वी. हे हा जो पॉइंट आहे ना तो चुकलाय, तो इथे पाहिजे होता. कळतंय का? हो. ठीक आहे, तर तुम्हाला हे मोजता आलं पाहिजेत. वजा 5/8 या ठिकाणी पाहिजेत. मग बेडूक आपल्याला शून्यावरनं वजा 5/8 म्हणजे डावीकडे उडी मारेल, उजवीकडे नाही उडी मारणार. उजवीकडे असतील तर संख्या धन असतात. शून्याच्या उजवीकडच्या संख्या धन, शून्याच्या डावीकडच्या संख्या ऋण. ठीक आहे. मग आता जी गणित राहिलेली आहेत सराव संच 1.1 मधलं पहिल्या प्रश्नातले जी काही गणित आहेत ती तुम्हाला होमवर्क आहेत आज, ती सोडवायचे तुम्हाला आणि ग्रुपला पाठवायचे सोडवून झाली की. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघूया शेवटचा आणि मग आजचं लेक्चर संपूया. बघा, सराव संच 1.1 मध्ये प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये काय सांगितलंय की पहिली पायरी 0 आणि 1च्या मध्ये 4 समान भाग आहेत. 4 समान भाग आहेत, मग किती रेषा मारल्यात? 3 रेषा मारल्यात ना? दिसतायत का तुम्हाला? एक मिनिट, मी इरेज करतोय. जे लिहिलेलं आहे ते फोडतोय. 0 आणि 1च्या मध्ये 4 समान भाग करायचे होते, म्हणून प्रत्येक भागामध्ये किती उभ्या रेषा आहेत? छोट्या छोट्या 3 आहेत ना? मग आपल्याला प्रश्न विचारलाय बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? आता बी बिंदू शून्याच्या उजवीकडे आहे का डावीकडे? कसं? कोण बोललो उजवीकडे? आता ऋण संख्या शून्याच्या उजवीकडे असतात का? डावीकडे. शून्य डावीकडे असतात. ठीक आहे, तुम्ही घाई गडबडमध्ये उत्तर चुकवू नका बरं. ठीक आहे. मग आपल्याला प्रश्न विचारलाय बी बिंदू हा कोणती संख्या दर्शवतो? तर पहिली पायरी काय आहे की प्रत्येक अंकाच्या मध्ये किती रेषा आहेत? 3 रेषा आहेत. म्हणजे प्रत्येक भाग किती भागात 0 ते 1 मध्ये किती अंक येतात? 4 अंक येतात. बरोबर. म्हणून 0/4 उत्तर किती येतं? 0. 1/4 असं आपल्याला करायचंय. किंमत येणार ती असणार 1/4. पहिली किंमत काय येणार? 1/4. दुसरी येणार 2/4. तिसरी येणार 3/4. चौथी येणार 4/4. जिथे 4/4 येतो, 4/4 केलं तर उत्तर किती येतं? 1च येतं ना. म्हणून प्रत्येक संख्येचा छेद किती घ्यावा लागणार आहे आपल्याला? 4 घ्यावा लागणार आहे. आणि प्रश्न विचारलाय की जर बी संख्या कोणती उत्तर दाखवतो आपल्याला? शून्यापासून जर आपण बी दिलेला आहे तर ती संख्या किती दाखवतो आपल्याला? -1 दाखवतोय. काय दाखवतोय? -1. डावीकडे 1 4/4 केलं तर उत्तर किती येणार? -1 उत्तर येणार. बरोबर. नेक्स्ट आहे दुसरा 1.34 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? आता 1.34 याचा अर्थ होतो 4 ने 1 ला गुणायचं आणि जी अंशातली संख्या आहे ती मिळवायची. तर 4 1 4 आणि अंशामध्ये संख्या काय होती? 3. इथं पूर्ण संख्या 1 होती. म्हणजे 1 आणि 4चा काय करणार आपण? गुणाकार आणि त्याच्यामध्ये 3 मिळवणार. तर 4 1 4
आणि 4 मध्ये 3 मिळवले तर उत्तर किती येतो? 7/4. मग 7/4 ही संख्या कुठे येते ती बघायची आपल्याला. पहिला अंक 1, मग 2, मग 3, 4, 5, 6 आणि मग ही 7. ठीक आहे. मग इथे जो 7 येणार ना तो इथला पॉइंट आहे सी. आपल्या टेक्स्टबुक मधली डायग्राम बघा ती बरोबर आहे, इथल्या डायग्राम मध्ये चूक आहे. ठीक आहे. मग सी पॉइंट कुठे असणार आहे? इथे असणार आहे. ठीक आहे. हो. उजवीकडे 7वी खूण बी ग्रीन कलरच्या लोगोने दाखवलेला आहे. सी पॉइंट इथे यायला पाहिजे. असाच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. राहिलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे. आपण चुका काय करतो ते लक्षात ठेवा, मग उत्तर चुकणार नाही. पहिली मिस्टेक, आपण 1 कुठून मोजतो? शून्यापासून मोजताना शून्याला 1 मानणे हे आपण चूक करतो. ते मोजायचंच नसतं. शून्य फक्त दाखवतो की इथून मोजायची सुरुवात होते. म्हणून शून्य ही सुरुवातीची रेष आहे. त्याच्या पुढची रेष म्हणजे जिथे पुढची खूण आहे ना तिथून मोजायला सुरुवात करतो आपण. शून्य मोजलं तर उत्तर चुकणार. आपल्या परीक्षेमध्ये होणारे चुका, तुमचे मार्क जाऊ नयेत म्हणून ह्या चुका नेहमी लक्षात ठेवा. ही चूक करायची नाहीये. शून्यापासून डावीकडच्या संख्या ऋण, शून्यापासून उजवीकडच्या संख्या धन. समजलंय का काय चूक होते? आणि अंश आणि छेद यांची अदला बदल करत असेल तर आपण काय मिस्टेक करतो माहितीये का? अंश म्हणजे काय असतो? रेषेच्या वरचा. आणि छेद म्हणजे काय असतो? रेषेचा खालचा अंक. आणि आपण उलट करतो पेपरमध्ये घाई गडबडीत. रेषेच्या खालचे जे अंक असतात तेवढे तुकडे करायचे असतात. आपण रेषेच्या वरचा अंक मोजतो आणि तेवढं तुकडे करतो आणि परीक्षेमध्ये आपले मार्क जातात. ही मिस्टेक करू नका. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ही चूक घडवायची नाहीये. जे लाल अक्षरामध्ये आहे ती चूक झालेली आहे आणि जे हिरव्या अक्षरामध्ये आहे ती दुरुस्ती आहे. समजतंय का? हो. एम म्हणजे उड्या मारणं, म्हणजे तेवढ्या अंकावर आपल्याला पोचायचंय. जिथे बेडूक दाखवलाय ना हिरवा, तेवढ्या अंकावर आपल्याला पोचायचं असतं. आणि भाग कशाने करतो? एन अक्षराने. ठीक आहे. आजपर्यंत इथेच थांबू आपण आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आज तुम्ही काय काय शिकलाय त्याच्यावर मी पहिले सगळ्यांना प्रश्न विचारणार आणि मगच पाठाची सुरुवात करणार. तर आजचा होमवर्क आहे सराव संच 1.1 मधलं पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे. सोडवाल का? येस सर. ठीक आहे. उद्या पुन्हा माझं लेक्चर आहे याच टायमिंगला. कोणाला काही प्रश्नामध्ये अडचण असेल तर मला नक्की विचारा. सुटला नसेल प्रश्न तर. ठीक आहे. उद्या भेटू आपण. गुड नाईट. बाय. सर. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. सर.